तर नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. आज जो आहे महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे बघा. तर त्यामध्ये काही शेतकऱ्यांसाठी म्हणजे खूप मोठी खुश खबर आहे. ज्याच्यामध्ये 2 लाखापर्यंत जे आहे कर्जमाफी आणि 50,000 अनुदान. तर हे नेमकं कोणाला 2 लाख रुपये कर्जमाफी होणार आहे आणि कोणाला 50,000 रुपये अनुदान भेटणार आहे, या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन मध्ये जरूर टाका. मी माझ्या पद्धतीनं हा म्हणजे डिटेल एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल ना, तर एकदा तुम्ही तुमच्या स्पेसिफिक जी बँक असेल जिथून तुम्ही कर्ज घेतलंय ना, तिथे जाऊन पण एकदा चेक करा. ठीक आहे, की म्हणजे तुम्ही 2 लाख कर्जमाफीमध्ये बसताय की 50,000 जे अनुदान आहे त्यामध्ये बसताय. ठीक आहे, तर एक इन्फॉर्मेशन साठी हा व्हिडिओ बनवतोय. तर चला आपण बघूयात की कोण 2 लाख कर्जमाफीमध्ये बसतंय आणि कोण 50,000 रुपये अनुदानामध्ये. तर आज जे आहे, आज अर्थसंकल्पामध्ये एक मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. सरकारने काय म्हटलं की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना या नावाने जी आहे ही योजना प्रस्तुत करण्यात आलेली आहे बघा, जाहीर करण्यात आलेली आहे. तर या योजनेअंतर्गत काय आहे की 2 लाखापर्यंतचे पीक कर्ज माफ केले जाणार. ठीक आहे, तर इथं बघा ते 2 लाखापर्यंतचे. ठीक आहे, 2 लाखापर्यंत पीक कर्ज माफ केले जाणार आहे. पण लक्षात ठेवा की ही कर्जमाफी आहे सर्व म्हणजे सगळ्या कर्जांना जे आहे काय म्हणतात ना ते नाहीये. सगळ्या कर्जासाठी ती ऍप्लिकेबल नाहीये. तर कोणत्या कर्जाला ही कर्जमाफी लागू नाहीये? तर जर तुम्ही ट्रॅक्टरसाठी कर्ज घेतला असेल किंवा तुम्ही समजा वाहन कर्ज घेतला असेल, घरबांधणी कर्ज, विहीर, अवजारे याच्यासाठी जर कर्ज घेतला असेल ना, तर जे आहे ही कर्जमाफी त्या व्यक्तींना अ, म्हणजे नाहीये. ठीक आहे. तर ही कर्जमाफी जी आहे ती फक्त पीक कर्जाला लागू आहे. जे पण पिकासाठी आपण कर्ज घेतलेलं असतं ना ते. आता पीक कर्ज म्हणजे काय की जे तुम्ही ऊस म्हणजे आपलं ऊस लावतो, कापूस लावतो, आंबा, काजू कोणतेही पीक आपण लावतो शेतामध्ये, त्या पिकांची लागवड आणि त्यांची देखभाल. लागवड आणि देखभाल बघा. याच्यासाठी आपण जे कर्ज घेतलेलं असतं, त्याला काय म्हणते? पीक कर्ज म्हणलं जातं. ठीक आहे. आणि या कर्जमाफीची मुख्य अट जी आहे सरकारने स्पष्टपणे सांगितले की 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले पीक कर्ज या योजनेमध्ये माफ केले जाईल. म्हणजे 30 सप्टेंबर असं एक एक्झाम घेतलेलं आहे, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत जे पण म्हणजे थकीत आहे ते माफ केले जाईल. म्हणजे तुमचे पीक कर्ज 30 सप्टेंबर 2025 मागच्या वर्षी 2025 सप्टेंबर 2025 ला थकीत असलं पाहिजे, ओव्हरड्यू असलं पाहिजे. तर त्या शेतकरी जे आहे ते 2 लाखाच्या स्लॅबमध्ये बसतात. तेव्हाच तुम्हाला जे आहे 2 लाखापर्यंत कर्जमाफी जी आहे ती मिळते बघा. आणि कोणाला कर्जमाफी मिळू शकते याचं एक उदाहरण आपण बघू. जर समजा तुम्ही जे आहे 1 जून 2024 ला पीक कर्ज घेतलेलं आहे बघा आणि ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ते तुम्ही भरलं नाही. 1 जूनला घेतलं 2024 ला आणि सप्टेंबर 2025 पर्यंत ते कर्ज भरलं नाही, ते तुमचं ओव्हरड्यू मध्ये जातं बघा. आणि मग जर तुमचं असं असेल तर तुम्ही 2 लाखापर्यंतच्या कर्जमाफीमध्ये ह्या याच्यामध्ये बसताय बघा. आणि जर समजा वेळेमध्ये कर्ज भरलेलं असेल तर त्या शेतकऱ्यांसाठी पण म्हणजे सरकारने प्रोत्साहनपद अनुदान दिलेलं आहे. जे म्हणजे सरकारने प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी बक्षीस. प्रामाणिकपणे म्हणजे ऍक्च्युली हा शब्द चुकीचा आहे. सगळे शेतकरी जे असतात प्रामाणिकपणेच ते कर्ज फेड करत असतात, पण काही प्रॉब्लेम असल्यामुळे शेतकरी कर्जफेड होत नाही त्यांच्याकडनं. तर ही जी कर्जमाफी आहे ते म्हणजे जे रेग्युलर कर्ज भरतात ना त्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते. ठीक आहे. त्यानंतर ना काय आहे की तुम्हाला ही माहिती करून घ्यायची आहे की तुम्हाला कर्जमाफी लागू आहे की नाही. ठीक आहे. तर हे तुम्ही एकदा चेक करू शकता. तुम्हाला कर्जमाफी खरोखर लागू आहे की नाही. तर त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी काय करायचं, तुमचं पासबुक तपासा. त्यावरती सगळे डिटेल असतात बघा पासबुकवरती. तर कर्ज कोणत्या तारखेला घेतले आणि कधी भरले. हे जे डिटेल आहेत ना, हे डिटेल तुम्ही चेक करा. तुमच्याकडे पासबुक असेल बघा, पासबुकमध्ये चेक करा की कधी डिस्बर्स झालं लोन आणि जे आहे ते लोन तुम्ही कधी भरलेलं आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही एकदा चेक करा. तेव्हापासून तुम्हाला कळेल की तुम्ही त्या 2 लाख कर्जमाफीमध्ये बसताय की नाही किंवा तुम्ही 50,000 प्रोत्साहन योजनेत बसताय का? या दोन्हीपैकी कशामध्ये बसताय ते तुम्ही एकदा चेक करू शकता. आणि ही योजना जरी जाहीर झालेली असली तरी जी अंमलबजावणी आहे ती सविस्तर सरकारकडून लवकरच त्याचं डिटेल येईल. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अपडेट्स पण तुम्ही वेळोवेळी चेक करत राहा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बँकेत जाऊन पण चेक करा. ठीक आहे, की तुम्ही त्याच्यामध्ये बसताय कर्जमाफीमध्ये की नाही बसत आहे. तर हा पॉईंट आपण आय थिंक कव्हर केलेला आहे की जे रेग्युलर शेतकरी कर्ज भरतायत त्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर आर्थिक लाभ देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेली आहे. आणि याच्या नंतर एक ऍड ऑन म्हणजे काय की महाराष्ट्रात अर्थसंकल्प 2026 मध्ये 7.5 अश्वशक्ती पंप असलेल्या शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफीसाठी, ठीक आहे, ती वीज बिल माफी जी आहे त्यासाठी जवळपास 20,000 कोटी रुपयांची जी आहे तरतूद करण्यात आलेली आहे. इथे बघा 20,000 कोटी. ठीक आहे. तर जवळपास म्हणजे खूप सारे शेतकऱ्यांचं जे वीज बिल आहे ते 100% झिरो येईल असं वाटतंय. तर या वीज बिलासाठी 20,000 कोटींची
ही तरतूद करण्यात आली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजना, ही योजना जी चालू केली होती सरकारने, ती योजना पुढे चालूच राहील. ठीक आहे, पुढे ती योजना चालूच राहील असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा. तुमचे काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये तुमचे प्रश्न विचारा. आपण त्यावरती प्रयत्न करू तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा. थँक यू सो मच.